नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. M 2032 लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. विषय खूप सिरियस आहे. महाराष्ट्राची बेअब्रू करणारा विषय हनी ट्रॅप जो गाजतोय आणि त्या संबंधी सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने डिकोडिंग होण्याची गरज आहे. आणि ते करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, जे जळगावचे आहेत. जळगाव म्हटले की असे काही प्रकरण, मग ते 1994चं सेक्स स्कॅन्डल प्रकरण, मग ते आरोप, त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, त्याच्यानंतर एकनाथ खडसे यांनी सुरेश दादा यांना जेरीला आणलं होतं, सुरेश दादा जैन यांना. आणि जळगाव सेक्स स्कॅन्डल हे त्यावेळेला खूप गाजलं होतं, परंतु त्याच्यातून निष्पन्न काहीच झालं नाही. ते आपल्याला तिवारी सांगतील. आता या क्षणाला हनी ट्रॅप जे गाजतंय आणि ज्याच्या हाताला जे लागेल जी माहिती, त्याप्रमाणे तो ते बिंदू सगळे जोडण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा, पहिलं म्हणजे नाशिकचं ते हॉटेल, ते काँग्रेस पदाधिकारी, मग त्याच्यामध्ये कॅमेरे कसे लावलेले आहेत. मग नाना पटोलेंनी तो पेन ड्राईव्ह तो दिला नाही, फक्त दाखवला, ते एक आहे. त्याच्यातून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. दुसरं काय झालेलं आहे की प्रफुल्ल लोढा हे नाव गाजतंय. हा श्रीलंपट आहे, काय करतोय, ब्लॅकमेलिंग करतो महिलांना वगैरे. त्याच्या विरुद्ध भारंभार गुन्हे दाखल आहेत. मग त्याला जोडून काय, त्याला एक सब स्टोरी आहे. म्हणजे एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन. आता गिरीश महाजन हे नाशिकचे पण पालकमंत्री आहेत आणि जामनेरचे आहेत, आणि एकनाथ खडसे यांचे ते राजकीय हाडवैरी आहेत. आणि प्रफुल्ल लोढा हा दोन्ही कडचा पाहुणा आहे. म्हणजे तो सगळ्यात पक्षात फिरून आलेला आहे. सध्या तो भाजपमध्ये आहे. ते एक प्रकरण आहे. म्हणजे पहिलं नाशिकचं आहे, नंतर हे प्रफुल्ल लोढा यांनी जे उद्योग केलेले आहेत ते एक प्रकरण आहे. तिसरं प्रकरण काय, ती होमगार्ड महिला, मग तिच्यावर कसा अन्याय झाला, मग तिने कोणाकोणाला गुंतवलं, कोण एसीपी आहे. मग आता ती त्या करुणा मुंडेंच्या सोबत येऊन तिने प्रेस कॉन्फरन्स घेतलेली परवा आहे. म्हणजे नेमकं काय चाललेलं ते एक आहे. हे या सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये नो हनी नो ट्रॅप असं म्हटलेलं आहे. आता प्रत्यक्ष खरी जी माहिती आहे ती अर्थातच गृह खात्याशिवाय अजून कुणाकडे असणार आहे, आणि त्या आधारे ते बोललेले. मग याच्यामध्ये आता तुम्ही ज्यावेळेला संविधानिक पदावर आहात, तर त्यावेळेला फक्त राजकारण म्हणून जर कुणी आरोप करत असतील, आणि इतकं बिभत्स असं प्रकरण आहे, त्यामुळं महाराष्ट्राच्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार कुठेतरी केला पाहिजे. म्हणून दिलीप तिवारी, आता तुम्ही हे दर्शकांना सांगा की हे नेमकं काय घडलेलं आहे, काय घडतंय हे. कारण आम्ही विश्लेषण करतो, वेगवेगळी माहिती येत असते. आता दर्शकांना माझी विनंती आहे की आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. कारण तिवारी यांच्याकडे बरीचशी वस्तुनिष्ठ अशी माहिती आहे. आणि दर्शकांनी हे चॅनल सबस्क्राईब देखील करावं, आणि ही चर्चा आवडल्यास इतरांना शेअर देखील करावं. तर तिवारी, तुम्ही सांगा आता, हे एक एक डिकोड करा हे सगळे बिंदू, म्हणजे काय काय चाललेलं आहे ते. सर्वप्रथम तर अप्रतिम मीडियाच्या सगळ्या दर्शकांना नमस्कार. या सगळ्या विषयावर तिवारी असा कोण आहे की जो ते या प्रकरणाचं डिकोडिंग करतोय आणि तुम्ही सगळे ते ऐकून घेताय. तर याच्याविषयीचा एक छोटासा मुद्दा आधी स्पष्ट करतो की मी दिलीप तिवारी, जळगावला असतो. मी सकाळ वृत्तपत्र, देशदूत वृत्तपत्र आणि तरुण भारतला संपादक होतो. जळगावमध्ये जेव्हा 1994 मध्ये वासनाकांड प्रकरण घडलं त्यावेळेसही रिपोर्टिंगला मी होतो, आणि जळगावच्या राजकारणाचा गेल्या जवळपास 22-23 वर्षांचा माझा जवळून अभ्यास आहे. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जी चर्चा मूळ सुरू झाली ती काँग्रेसच्या नेत्यांनी विधिमंडळामध्ये नाशिकच्या हनी ट्रॅपची चर्चा सुरू केली. त्यांनी एक पेन ड्राईव्ह सभागृहात आणला आणि तो उंचावून सांगितलं की नाशिकमध्ये हनी ट्रॅपचं प्रकरण सुरू आहे. त्याच्यामध्ये 71 अधिकारी, राजकीय पुढारी, आमदार, खासदार वगैरे त्याच्यात आहेत असं त्यांनी आरोप केला. पण त्यांनी तो पेन ड्राईव्ह दिला नाही, आणि तो पेन ड्राईव्ह त्यांच्याकडेच आहे. पण दरम्यानच्या काळात काय झालंय की या सगळ्या प्रकरणाची माहिती गृह खात्याला असावी, फडणवीसांना असावी, आणि त्यांनी त्यांच्या पातळीवर त्याची बऱ्यापैकी चौकशी करून ठेवलेली आहे.
अधिकारी काँग्रेसनं सांगितलं तरी असलं की त्याच्यात 71 अधिकारी आहे, ते ही संख्या सांगणं हेच मुळात एखाद्या प्रकरणाला वाईट वळण देणारं ठरतं. जे आमच्या जळगावमध्ये झालं होतं वासनकांड प्रकरणामध्ये 500 महिला अडकलेल्या आहेत असा आरोप पोलिसांनी आणि त्यावेळेसच्या काही पडद्यामागील राजकारण्यांनी केला. मग त्या आकड्यामुळे जळगाव बदनाम झालं. तसं आता ही वेळ नाशिकवर आली आहे की 71 अधिकारी म्हणजे नाशिकमध्ये जर समजा 100-150 महत्वाचे पदावरचे अधिकारी असतील तर त्यांच्या दाराशी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की अरे हा अधिकारी तर याच्यात नाही, हनी ट्रॅपमध्ये, अरे हा अधिकारी तर हनी ट्रॅपमध्ये नाही. आणि दुसरं त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तिथले पालकमंत्री गिरीश महाजन आहेत. खरं तर गिरीश महाजनांनी विधिमंडळ सुरू असल्यामुळे गिरीश महाजन त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकलेले नाही. पण गिरीश महाजनांनी या विषयावर समोर येऊन बोललं पाहिजे, कारण पालकमंत्र्याकडे कलेक्टर पासून तर अगदी तहसीलदारापर्यंत सगळ्यांचा संपर्क असतो. आणि जर 71 अधिकारी हनी ट्रॅपमध्ये कुठंतरी अडकले असेल तर गिरीश महाजनचा कोणीतरी असा एक जवळचा असेल की तो त्याच्या कानात सांगेल की साहेब आमचं छळ चाललाय हो, ही महिला आम्हाला खूप छळते, तुमची काहीतरी फिल्डिंग लावा आणि जरा हिला जेरबंद करा बरं. असं अजून काही घडलेलं नाही. त्यामुळे या विषयाला आपण हनी ट्रॅपचं नाशिकचं कथित प्रकरण म्हणून हे पहिलं प्रकरण झालं. याच्यानंतर ही चर्चा सुरू असताना पहुरपेठ, जामनेर तालुका आणि जळगाव जिल्हा तिथला प्रफुल्ल लोढा या माणसाच्या विरोधामध्ये अंधेरी MIDC ला साकी नाकाला 2 तक्रारी दाखल झाल्या. एक अल्पवयीन मुलीने दिले आणि एक तिच्या मैत्रिणीने दिले. गुन्हा त्याच्या विरोधात असा दाखल आहे की त्यांनी नोकरीचं आमिष दाखवलं, त्याने काही काम मिळवून देतं असं आमिष दाखवलं आणि त्या मुलींवर त्याने लैंगिक अत्याचार केले. आता लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. या 2 गुन्ह्यांची चर्चा सुरू असतानाच तिसरा गुन्हा पिंपरी चिंचवड मधल्या बावधन मध्ये दाखल झाला आहे आणि ती विवाहित आहे, ती 35 वर्षाची आहे. आता गंमत अशी आहे की नाशिकच्या हनी ट्रॅपचा आणि लोडाचा कुठेही दुरान्वय संबंध नाही. लोणाचं जे प्रकरण आहे ते जर नीट बघितलं आणि त्याच्यात दाखल झालेल्या ज्या केसेसची माहिती जर घेतली, त्याला लावलेली कलम, अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणे किंवा त्यांना ब्लॅकमेल करणे, त्यांना धमकावणे, त्यांना फोनवर त्यांच्याशी अश्लील बोलणे, जर आता अश्लील बोलण्याचा विषय आहे त्याच्यामध्ये समोर आलेली माहिती अशी आहे पोलिसांकडून की 71,000 कॉलचे त्याचे रेकॉर्ड सापडलेले आहेत काय पोलिसांना सांगता? अश्लील या लोडांचे. हो. तर त्या असा सगळा डेटा पोलिसांनी जमा केला आहे आणि तो त्याच्या विरोधात चालला आहे. आपण तो त्या तपासाकडे नंतर जाऊ. पण हा लोढा काय आहे आणि लोढाचं हे प्रकरण काय आहे? मुळात हा लोढा जो आहे हा जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांचा कार्यकर्ता राहून चुकला आहे. म्हणजे तो काँग्रेसमध्येही होता, तो राष्ट्रवादीतही होता, तो भाजपतही होता. आणि जसं त्याचे गिरीश महाजनच्या संदर्भातला जो फोटो आता मीडियात फिरतोय तसंच खडसेंसोबतचा त्याच्यासोबतचा फिरतोय. म्हणजे जळगाव जिल्ह्यात ते दोन्ही प्रमुख नेते झाले, खडसे झाले आणि महाजन झाले. महाराष्ट्राच्या स्तरावर पाहिलं तर तो शरद पवारांच्या सोबत पण त्याचा फोटो आहे, उद्धव ठाकरेंसोबत फोटो आहे, अजितदादा सोबत फोटो आहे, सुप्रिया सुळे सोबत फोटो आहे, आदित्य ठाकरे सोबत फोटो आहे. तर असा हा बघितला तर त्याचा सर्व पक्षीय गोतावळा आहे त्याचा. मग आता ही माणसं मोठी होतात कशी? तर हा माणूस जो आहे तो आहे पहुरपेठ जामनेर तालुक्यातला गिरीश महाजनांच्या गावाचा. गिरीश महाजनांच्या गावात काम करत असताना हा त्यांच्या संपर्कात आला आणि गिरीश महाजनांचं जर तुम्हाला माहिती असेल तर ते आरोग्य सेवा महाराष्ट्र स्तरावर चालवतात. वेगवेगळ्या ठिकाणी महाशिबिरे घेतात. त्यांचं ते खूप चांगलं काम आहे आणि त्या चांगल्या कामातला एक रामेश्वर नाईक म्हणून त्यांचा एक सहकारी आहे, तो आता फडणवीसांच्या आरोग्य कक्षाचं महाराष्ट्र स्तरावरचं काम बघतो. तर यांनी ती आरोग्य सेवा यंत्रणा सुरू केली. मग त्या रुग्णांची माहिती घेणे, त्यांना रुग्णवाहिका देणे, याच्यातून त्याचे संपर्क होत गेले. आणि मग ती सेवा विस्तारली, मुंबईपर्यंत पोहोचली. मुंबईपर्यंत पोहोचत असताना ते गिरीश महाजन तेव्हा सत्तेत नव्हते, तेव्हा काँग्रेस आघाडीचं सरकार होतं. नंतर गिरीश महाजन सत्तेत आल्यानंतर ही सेवा अधिक चांगली झाली. मग या सेवेत असलेल्या लोढ्याला वाटायला लागलं की आपणही गिरीश महाजनच्या माध्यमातून काहीतरी ठेके मिळवले पाहिजे, आपण काही कामं मिळवली पाहिजे, लोकांची कामं करून दिली. लायझनिंग शब्द त्याला इंग्रजीत वापरतात, मध्यस्थ म्हणून, ती करायला पाहिजे. मग हा गिरीश महाजन सुदैवाने त्यावेळेस सिंचन खात्याचे मंत्री झाले. सिंचन विभाग त्यांच्याकडे आला आणि मग सिंचन विभागामध्ये लहान मोठे ठेके मिळवणे, लोकांचे संपर्क घेणे,
बदल्या करून देणे, कारण मोठं डिपार्टमेंट आहे, लोकसभेच्या ठिकाणी जागा, अशी या कामांमध्ये तो इंटरेस्ट घ्यायला लागला. तर ते इंटरेस्ट घेता घेता तो जामनेरचा माणूस हळूहळू मुंबईपर्यंत पोहोचला. तो मुंबईपर्यंत पोहोचल्यानंतर भाजपचा मंत्र्याचा माणूस आहे करून त्याचा इतर मंत्र्यांशी संपर्क येत गेला. आणि त्याने काय केलं की आपला इतरांशी संपर्क येतो हे लक्षात घेऊन त्याने त्या लोकांच्या सोबतचे आपले फोटो संपर्क हे खूप चांगलं तयार केलं की जेणेकरून लोकांना असं वाटेल की अरे याचं खूपच वजन याच्यामध्ये आहे, आपल्या मंत्रालयात आहे. मग मधल्या काळामध्ये त्याचं आणि महाजनांचं बिनसलं, मग तो पुन्हा खडसेंकडे गेला, मग खडसेंच्या सोबत राहिला. मग महाजनांना दाखवण्यासाठी तो बहुजन वंचितकडे गेला, काही वेळा काँग्रेसमध्ये पण गेला. अशा या सगळ्या त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाच्या गोष्टी होत्या. पण व्यक्तिगत स्वभावाच्या बाबतीत जर त्याचं बघितलं तर हा जो लोढा आहे, प्रफुल्ल लोढा, हा कसा आहे. तर खडसेंची एक क्लिप फिरते आहे, ती तुम्ही बघितली असेल सगळ्यांनी, की त्याच्यामध्ये खडसे त्याच्यावर आरोप करतात की तो दारुडे आहे आणि बेवडा आहे, असं खडसेंनी त्याच्याविषयीच म्हटलंय. तर आपण काय करू, आपल्या या चर्चेमध्ये आपण चर्चेसाठी बेस कोणाचा घेऊ, खडसेंच्या वक्तव्याचा बेस, की खडसे सांगताय हा दारुडे आहे आणि बेवडे आहे. पण हा दारुड्या आणि बेवड्या आहे, मग दारुड्या बेवड्याच्या इतरही सवयी असतात. त्याप्रमाणे त्याला महिलांच्या संदर्भातली त्याची लैंगिक प्रवृत्ती आसक्ती जास्त आहे, मग त्याला महिलांचं आकर्षण जास्त आहे. मग आकर्षण जास्त असेल तर मग अनैतिक संबंधाकडे माणूस जातो किंवा ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि मग ते मिळवण्याचं असेल तर जो माणूस जामनेर पासून तर मुंबईपर्यंत मंत्रालयात फिरतो त्याला त्याचे सोर्सेस दाखवून, त्याला त्याचा प्रभाव दाखवून इतरांवर आपल्या संबंधाचा कसा प्रभाव पडेल याचं तो नियोजन करतो. मग याने काय केलं गेल्या 4-5 वर्षामध्ये या सगळ्या जाण्या येण्यामध्ये याने काही महिला आणि मुलींना हरला. याने पैसा मागितला नाही, पण याने महिला आणि मुलींची मागणी थेट केली. म्हणजे अगदी इथपर्यंत तो खालच्या पातळीला गेला की पुरुषाचं काम असेल तो सांगायचं की तुझ्या बायकोला पाठव. त्याने स्वतः एक पुण्यात बाई ठेवली, काय औरंगाबादला बाई ठेवली, नाशिकला बाई ठेवली, अशी चर्चा आहे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून. आणि मग त्याच्यातून त्याला ते मिळवण्यासाठी तो सगळ्या प्रकारचे प्रयत्न करायला लागला. मग तो आमिष दाखवा, धमक्या द्या, आणि या धमक्या देणे, संवाद साधणे, याचा मगाशी मी जे म्हणालो त्याचा कॉल रेकॉर्ड जो आहे तो जवळपास 70-71 हजार पर्यंत जाणार आहे. पण हा सगळा प्रकार लक्षात नाही म्हणजे आला का, तर हा प्रकार तिवारीजी, लक्षात बरं का, 71 आकडा हा गाजतोय, म्हणजे 71 71 हा अधिकारी, 71,000 हा कॉल. 71 अधिकारी, हे 71 हजाराच्या वर कॉल. ते हे जे आहे ना, हे आकड्यांमध्ये गेलो आपण की नंतर साला त्याच्यात फसगत पण होते, कारण नंतर ते एखाद्या दिवस होऊ शकतं ते 71 हजार कॉल 80 हजारही निघतील त्याच्या, असं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण आणि त्याला नाद होता, तो ते कॉल पण तो स्वतः सेव्ह करून ठेवायचा, त्याचा डेटा जो आहे सगळा तो त्या पोलिसांनी काढलेला आहे. आपण येऊ त्याच्याकडे की तो असं का करत होता आणि कोणाच्या लक्षात का नाही आलं. तर गंमत अशी होती की तो काही दिवस महाजनांकडे राहायचा. मग तो महाजनांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जायचा, खडसेंकडे जायचा. तर मग गिरीश महाजनकडे आला का की त्याचा खडसेंच्या विरोधात आरोप करायला त्याला वापरा. मग खडसेंकडे गेला का महाजनांवर आरोप करायला वापरा. मग याच्यात काय झालं की तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की खडसेंच्या मुलाचा मस्तकात गोळी झाडून त्याने आत्महत्या केलेली आहे. आता गंमत अशी आहे की खडसेंच्या मुलानं आत्महत्या केली याच्याविषयीच्या बऱ्याच थेरी याच्या आधी चर्चेत आलेल्या आहेत, त्या कथित थेरी आहेत सगळ्या. बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की त्याला दुसऱ्या कोणी मारलं असेल किंवा तो खूप काहीतरी वैतागला म्हणून घरामध्ये कुटुंबाच्या समोरच त्यानं आत्महत्या केली. वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगितल्या जातात. तर जेव्हा हा महाजनांच्या सोबत होता तेव्हा याने खडसेंवर आरोप केला की निखिल खडसेने आत्महत्या का केली. आम्हाला माहिती आहे, माझा मित्र खूप चांगला होता आणि त्याच्या दारूच्या व्यसनापायी खडसे परेशान होते, म्हणून त्याने खडसेंनी याचं काहीतरी केलं असेल, असा एक आरोप त्याने, त्याची पण व्हिडिओ क्लिप उपलब्ध आहे. मग तो कालांतराने त्याचं आणि महाजनांचं बरं झालं. मग तो महाजनांकडे आला. मग महाजनांकडे आल्यानंतर हा खडसेंवरचा आरोप झाला. मग महाजनांकडून त्याला ठेके मिळायला लागले नाही किंवा महाजनाने त्याचं बोट सोडलं, मग तो पुन्हा खडसेंकडे गेला. खडसेंकडे गेल्यावर त्याने आरोप केला की महाजनांच्या संदर्भातील सीडी माझ्याकडे आहे आणि मी जर त्याचं बटन दाबलं तर अख्ख्या हिंदुस्थानमध्ये हाहाकार उडेल.
आता महाजनांची सीडी आहे म्हटल्यानंतर महाजनांची काही गप्पा मारतानाची सीडी तर काही असणार नाही, किंवा महाजन गोट्या खेळताय, भोवरे खेळताय, काय व्हॉलीबॉल खेळताय, असे तर फोटो काही आपलं अशा क्लिप तर काही असणार नाही. मग महाजनांची कोणती क्लिप असेल तर शक्यतो आपण सगळे विचार करतो की काहीतरी अश्लील ते काम ते करत असतील कोणाबरोबर तरी, आणि त्याचं चित्रण याने केलेलं असेल, अशा त्या शिडीवरून तो बोलायचा. मग खडसेंना तेव्हा काय वाटायचं, महाराष्ट्रामध्ये जेव्हा आघाडीचं सरकार होतं आणि अनिल देशमुख त्यावेळेस गृहमंत्री होते आणि खडसेंची तेव्हा बऱ्यापैकी चलती होती आघाडीच्या सरकारमध्ये, तर खडसेंनी अनिल देशमुखांना सांगून त्याच्या घराची झडती पण घ्यायला लावली होती पोलिसांना, की याच्याकडे ती सीडी मिळेल किंवा पेन ड्राईव्ह मिळेल किंवा काय मिळेल, पण तेव्हा ते काही मिळालं नाही. पण खडसेंनी ती चालू केलेली चर्चा आणि त्याने केलेलं तर वक्तव्य की माझ्याकडे सीडी आहे, माझ्याकडे डेटा आहे, ते बरेच आता 4-5 वर्ष ते जवळपास गाठलं नाही गेल्यासारखं नाही, होतं, ते बरं मागे का, पडलं होतं. तिवारीजी, हे तुम्ही फार महत्वाचं सांगताय. प्रफुल्ल लोढा यांच्या घराची झाडाझडती महाविकास आघाडीच्या काळामध्ये झालेली होती. म्हणजे हो, गृहमंत्री झालेली आहे ना अनिल त्याची. देशमुख होते त्यावेळेला. हा, त्यावेळेस झालेली आहे हा. त्याच्यावर. त्यावेळेस वेगळ्या पद्धतीचा आरोप करून त्याला म्हणजे ते बसत नव्हतं, पण त्यांनी ते कडून आणलं होतं की याच्या घराची झडती घ्या, आणि त्याच्यात त्यावेळेस काही निघालं नाही. त्याच्यानंतर एक 3-4 वर्ष जवळपास म्हणजे मध्ये ठाकरेंचं सरकार, मग पुन्हा आघाडीचं सरकार, म्हणून त्या काळात तो सगळा विषय बसण्यात गेला. मग आता परत काय झालं की बघा, आता क्रोनॉलॉजी इथं सुरू होते की नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण आलं. या हनी ट्रॅप प्रकरणाच्या बातम्या ज्या आहेत, त्या बातम्या जशा टीव्हीवर आणि याच्यावर आल्या, आपल्या माध्यमांमध्ये आल्या, त्या पाहिल्यानंतर खडसेंनी जळगावच्या प्रेस लाईन मध्ये पुन्हा एक टूम सोडली की ह्याच लोडाकडे खडसे महाजनांच्याही हनी ट्रॅपचं प्रकरण आहे. आता गंमत अशी आहे की हनी ट्रॅप हा शब्द जो वापरला जातो तो नाशिकच्या प्रकरणात का वापरला आहे? आणि जिच्याकडे काही दाखवण्यासारखं आहे, कोणाला प्रलोभन देण्यासारखं आहे, ती ती कोणाला तरी आपल्याकडे आकर्षित करेल आणि ती त्या माणसाला आपल्या कैयात घेऊन ब्लॅकमेल करेल, म्हणून त्याला म्हणतात हनी ट्रॅप. आता जर हनी ट्रॅप त्याचा असेल तर लोढा हनी ट्रॅप काय करणार आहे? लोढा आमिष दाखवून बलात्कारच करणार आहे. हा मुख्य त्याच्यातला फरक आहे. म्हणून लोढाचं प्रकरण हनी ट्रॅपचं नाही, ते बलात्काराचं आहे. आता जर लोढ्याला इंटरेस्ट स्वतःसाठी महिला आणणे, मुली आणणे याच्यात असेल, तर मग त्याने महाजनांसाठी फिल्डिंग लावली का, की मी तुमच्यासाठी बाई बोलवतो आणि तुम्ही त्यांच्याशी काय व्यवहार करायचा तो करा, आणि महाजन त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि महाजन त्याच्या सांगण्यावर त्या क्रिया करतायत आणि हा परत शूटिंग करतोय. इतकं मूर्खपणा तर अजून कोणी करणार नाही. म्हणून खडसेंनी मांडलेली जी थिअरी होती सीडीची, ती त्या ठिकाणी जवळपास कथित घटनेमध्ये मोजली गेली. म्हणजे ती सीडी अस्तित्वात असावी की नसावी असा प्रश्न अजूनही कायम आहे. पण झालं काय की मुंबईच्या प्रेसने काय सुरू केलं, जसं खडसेंचं वक्तव्य आलं तसं मुंबईच्या चॅनलवाल्यांनी, पेपरवाल्यांनी सुरू केलं की नाशिकच्या हनी ट्रॅपचे धागेदोरे जळगावमध्ये. आता खरं म्हणजे या सगळ्या चर्चेमध्ये मी एकदाही जळगाव शब्द बोललेलो नाही, कारण आम्ही 94 मध्ये वासनकांड प्रकरणात आमचं जळगाव मुळे तोंड पोळलेलं आहे. आमच्या आया बहिणींना अजूनही त्या प्रकरणाचा बाहेर त्रास होतो. अशा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती न घेता माध्यमांच्या संपादकांनी, बातमीदारांनी नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण जळगावशी जोडला. तर जळगावचा याच्यात संबंध नाही, हे प्रामुख्याने तुम्ही पण लक्षात घ्या. तुम्हाला पण विनंती आहे की याच्या पुढे जळगाव शब्द आपल्या रिपोर्टिंग मध्ये येणार नाही. हे प्रकरण आहे जामनेरचं. जामनेरचे राहणारे कोण? महाजन. हा लोढा राहणारा कुठला? जामनेरचा. मग आता नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण हे लक्षात आलं. लोढाच्या विरोधातल्या बलात्काराच्या तक्रारी हे दुसरं प्रकरण हे लक्षात आलं. आता राहिला तिसरा विषय हनी सीडीचा, जर ती अस्तित्वात असेल तर. आता गंमत अशी आहे की ज्यावेळेस याच्यावर मी मगाशी म्हटलं की काँग्रेस आघाडीचं सरकार होतं तेव्हा याची ऑलरेडी तपासणी झालेली आहे, आणि त्याच वेळेस लक्षात आलं होतं की याच्याकडे त्या सीडी नाही. पण एक एक माहिती अशी आली आहे समोर की याचा एक नातेवाईक सिल्लोडमध्ये आहे आणि तो कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये काम करतो. त्यामुळे त्याला मजकूर कुठं साठवायचा, सीडीत साठवायचा, पेन ड्राईव्ह साठवायचा की क्लाउड सारख्या सर्व्हरवर साठवायचा, याचं त्याला माहिती आहे. पोलिसांचा आणि तपास यंत्रणांचा कयास असा आहे की अरे हे सगळं क्लाउडला टाकून ठेवलेलं असेल. आता क्लाउडला टाकून ठेवलं असेल तर त्याच्याकडून त्याचा आयडी मिळवणं
पासवर्ड मिळवणं आणि त्याच्यात असतील सीडी किंवा काही लाईव्ह असतील तर त्या रिकव्हर करणं हा तपासाचा भाग आहे. पण आज या घडीला जे चित्र उभं राहिलंय की महाजनांच्या संदर्भात काहीतरी असू शकेल यातला कुठलाही आगापिछा नाही. म्हणजेच नाशिकच्या आणि ट्रॅप प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती लागणारं कोणतंही काहीही अद्याप गवसलेलं नाही. नाही, इथल्या आता एका बरं का हॉटेलच्या नावाची चर्चा तिवारीजी, आहे. तुम्ही बहुतेक चांगल्या प्रकारे हा सगळा पट उलगडून दाखवलेला आहे. नाशिक वेगळं आहे, प्रफुल्ल लोढाचं हे वेगळं आहे, जळगावचं राजकारण, खडसे महाजन हे वेगळं आहे. आता झालेलं काय आहे की आता आपण नाशिक पुरतं बोलू की ते उपजिल्हाधिकारी, मग त्यांनी ते 3 कोटी रुपये त्या ब्लॅकमेलिंग करणाऱ्या महिलेला दिले. मग नंतर त्या महिलेने 10 कोटी रुपये मागितले, ते दिले. अशा प्रकारच्या त्या बातम्या आलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये नेमके 71 अधिकारी किंवा कोणी माजी मंत्री काय वगैरे ते आहेत, ते अजून ते म्हणजे गॉड नोज असं म्हणता येईल. आणि पोलीस नोज. मग अं, पोलिसांकडे जर ती माहिती असेल तर पोलीस सांगत नाहीत, आणि गृहमंत्री सांगत नाहीत, पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन सांगत नाहीत. त्याच्यामुळं झालेलं काय आहे, की विरोधी म्हणजे आता वडेट्टीवार यांनी तर वेगळंच सांगितलेलं आहे की शिंदे सरकार जे आलं ते या हनी ट्रॅपमुळं आलं. आणि मी जर ठरवलं माझा पेनड्राईव्ह सगळ्यांना दाखवायचा, 10-20 हजार रुपये तिकीट लावा लागेल, अशा पद्धतीने ते बोललेले. मग याच्यामध्ये त्याला दुजोरा दिला, पुन्हा ते उचलून धरलं, खासदार संजय राऊत यांनी उचलून धरलं. तेही तेच म्हटले, त्याच्यावर त्यांनी आग्रलेख लिहिला, ते स्वतःही बोलले, ते सगळं झालं की ठाकरे सरकार ते 18 आमदार आणि 4 खासदार शिवसेनेचे त्यांना असं हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आणि हे केलं. आता खरं तर सगळे काही बोळ्याने दूध पित नाही, राजकारणातले असो किंवा हे अधिकारी असो, ते हनी ट्रॅप त्याच्यावर मोठं प्रश्नचिन्हच आहे. परंतु हे सगळं असं एकमेकाशी जोडलं जात आहे. आणि मग हा जो विसंवाद आहे यंत्रणेमधला, हा त्याला कारणीभूत आहे असं वाटत नाही का? हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी घडतात आहे. पुन्हा ते होमगार्ड, ती बाबासाहेब जी महिला आहे, त्या करुणा मुंडेंच्या बरोबर तिने जाऊन प्रेस कॉन्फरन्स केली आणि तिने सांगितलं की तो त्या एसीपी, त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचे फोटोच तिने दाखवले सगळ्यांना, की हे लोकांनी मला ब्लॅकमेल केलं, माझ्या मुलीवर पण अन्याय केला वगैरे, ती असं म्हणते. तर हे सगळं जोडून एकच हॅनी ट्रॅप महाराष्ट्रामध्ये चालू आहे असं अजिबात नाही, असं हे तुमच्या बोलण्यावरून हे दिसतंय. त्याबद्दल आता सांगा. काय पाहिलं साहेब, एक लक्षात घ्या याच्यामध्ये की आरोप केला नाना पटोलेंनी. नाना पटोलेंनी पहिला दिवस गाजून घेतला आणि आज नाना पटोले स्वतः त्या आरोपापासून खूप लांब आहेत. आणि जे लोक बाकीचे त्याच्याशी संबंधित नाही आहेत, म्हणजे आता संजय राऊत सारखा माणूस किंवा वडेट्टीवार सारखा माणूस यांनी हे विषय लावून धरले. याच्यातली गंमत अशी आहे की मगाशी मी म्हणालो लोढा चा विषय आपण बोललो. लोढा इथला जो त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेचा जो संपर्क प्रमुख आहे ना, त्याने स्वतःच एक 7-8 महिन्यापूर्वी त्याचं स्वागत केलं होतं. मनसेमध्ये येतो का बाबा तू, आपल्या मनसे सॉरी ठाकरे सेनेमध्ये येतो का, त्याचाही फोटो आहे. म्हणजे गंमत अशी आहे की त्याचाही फोटो त्याच्यात आहे. म्हणजे राऊत याच्याकडे जातच नाही की वास्तव काय म्हणजे आहे. आता राऊतांनी जे ठोकलं की असा जो करामती माणूस आहे, हा सगळ्या राजकीय पक्षांना लागत असतो. त्याला लागत असतो तो. भाजपही अपवाद तर नाही. नाशिकच्या प्रकरणात काय गंमत की त्याच्यामध्ये जे उल्लेख आहे की ती होमगार्ड महिला, नंतर त्याच्यात ऍडिशनल कलेक्टर, त्याच्यामध्ये मग नंतर अधिकाऱ्यांचे सगळे विषय आलेले आहेत. असे हे सगळे जर तुम्ही बघितले ना बारकाव्याने, तर याचा कुठलाच संबंध कुठं लागत नाही. एक होमगार्ड महिलेचा पहिला संबंध जर कुठल्या विषयाशी येईल तर तिचं एसपीशी येईल, म्हणजे होमगार्ड समादेशकाशी येईल, एसपीशी येईल. आणि याच्यामध्ये एकच आहे फक्त की याच्यातली थोडीशी माहिती माझ्याकडे आहे, पण मला ती कन्फर्म नसल्यामुळे किंवा ती काल्पनिक नावांची असल्यामुळे त्याच्यात आज या आपल्या चॅनलवर बोलणं मला योग्य वाटत नाही. एक गोष्ट त्याच्यातली नक्की आहे जी मी नाशिकच्या माझ्या सहकारी मित्रांशी बोललो त्याच्यामध्ये, ही जी स्टोरी आली आहे की त्याच्यात पुढारी आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर अधिकारी आहेत, तर हे वाढवून चढून सांगितलेलं आणि अनावश्यक त्याला मोठं केलेलं हे प्रकरण आहे. एखाद दुसऱ्या अधिकाऱ्याच्या संदर्भातला जर वादविवाद असेल तर तो त्याच्यात पुढे आपल्याला सगळ्यांसमोर येईल.
ह्या ज्या करुणा मुंडेंचं आणि तिचं जी पत्रकार परिषद झाली, तर काय असतं, गुंडही पण वाण येतो करुणा मुंडेंच्या संदर्भात. ते महाराष्ट्रातलं वातावरण काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यांना त्याच्या अशा प्रकरणात इंटरेस्ट होतो. त्या जाऊन तिथं पत्रकार परिषदेसाठी मदत करतात, सहकार्य करतात. याला अनेक पदर आहेत. करुणा मुंडे नाही भाजपतल्या किंवा सरकारमधल्या काही लोकांना अडचणीत आणायचं आहे, किंवा कुठल्या तरी लोकांच्याकडून कुठला तरी बदला तिला घ्यायचा आहे, आणि म्हणून सरकारला धाक दाखवण्यासाठी, दबाव याची बाई जर कोणी वापरायला मिळत असेल तिला, तर ती 100% तिथं जाणार आणि तिला मदत करणार. नाशिकच्या हनी ट्रॅप हे सुद्धा प्रकरण जे आहे ना, हे एखाद दुसऱ्या घटनेवरून विनाकारण हनी ट्रॅप या नावाने वाढवलेलं प्रकरण. नाशिककरांना अजून ते कळत नाहीये. ज्या दिवशी नाशिककरांच्या गळ्यात त्याचे दुष्परिणाम यायला लागतील ना, की आपण कोणत्या गोष्टीला पाठिंबा दिला. त्यामुळे पुढच्या काळात नाशिककरांच्या समोर काय वाढून ठेवलंय, तिथल्या महिलांसमोर काय वाढून ठेवलंय, मुलींसमोर काय वाढून ठेवलं. उद्या कोणी समजा विवाहाचा विषय आला, आमच्या जळगावमध्ये आम्ही अनुभवलं की विवाहाचा विषय आला, तर लोक म्हणतात की अरे, इथं आणि ट्रॅपचं प्रकरण झालं होतं, मग त्यावेळेस बऱ्याच महिलांचे मुलींचे संबंध होते, मग ही तेव्हा त्याच्यात नसेल कशावरून. सर, मला एक उदाहरण फक्त मुद्दाम प्रेक्षकांना सांगतो की जळगाव शहरामध्ये 94 मध्ये बबन बायती म्हणून आमच्याकडे नगरसेवक होते, आणि ते महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष होते, आणि अध्यक्ष होते आपले शरदचंद्र पवार, म्हणजे शरद पवार. आणि यांचे नेहमी महाराष्ट्र असोसिएशनचे सामने जे व्हायचे ते बारामतीला व्हायचे, कारण इथून महाराष्ट्राची टीम निवडली जायची. मग इथून आमच्या जळगावचे जायचे, आणि एक सुप्त अशी स्पर्धा होती जळगाव आणि बारामतीमध्ये, की 11 लोकांच्या टीम मध्ये जळगावचे किती आणि बारामतीमध्ये येणारे किती, असं ते राहायचं. तर मुलींच्या संघात काय व्हायचं की सलग 2 वर्ष महाराष्ट्राची स्पर्धा आमच्या जळगावच्या मुलींनी जिंकली होती बारामतीमध्ये, आणि तिसऱ्या वर्षी ते गेले. ते 94 होतं. आणि झालं काय की ही टीम पण स्ट्रॉंग होती. मैदानावर जेव्हा ते बारामतीचा संघ आणि जळगावचा संघ समोरासमोर आला, तेव्हा तिथल्या मुलांनी टॉन्टिंग चालू केलं जळगावच्या मुलींना, की अरे ही वासनाकांडमध्ये होती, ही वासनाकांडमध्ये होती. आणि झालं काय की पहिल्या 10 मिनिटातच सगळ्या पोरी त्या रडायला लागल्या, आणि रडायला लागल्यानंतर त्यांनी तो गेम सोडून दिला. गेम सोडून दिला. हे त्यावेळेस फोन होते, तेव्हा मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता. हे संध्याकाळी कळलं यातना बबन बायतींना फोनवर आलं तो ट्रंक कॉल तेव्हा. आणि त्या बबनबाई तिने आम्हाला बोलवून त्या वासनाकांडच्या विषयी एवढ्या शिव्या घातल्या की तुम्हाला कळत कसं नाही की तुम्ही रिपोर्टिंग काय करताय. आज माझ्या जवळच्या मुलींचं तिथं क्रीडा स्पर्धेमध्ये अशा अशा पद्धतीचं नुकसान झालं आणि लोक टॉन्टिंग करतात. आणि या घटनेनंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या समाजातल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला मुलींची लग्न जमवताना अडचणी येत आहेत. आज नाशिकचा प्रेस हीच जळगावच्या पत्रकारांनी, जळगावच्या मीडियाने केलेली चूक आज नाशिकचा मीडिया करतोय. या प्रकरणाचा कुठलाही आगापिछा व्यवस्थित न तपासता नाशिक हनी ट्रॅप, नाशिक हनी ट्रॅप, नाशिक हनी ट्रॅप असं चाललेलं आहे. नाही बरं का तिवारी, तुम्ही तुम्ही हे जे काय वेगवेगळी थिअरी मांडली आणि डिकोड केलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही आत्ता जो किस्सा सांगितलेला आहे, म्हणजे आत्ता तो मुलींना कसं टॉन्ट केलं कबड्डीचा. कबड्डी खेळाडूंना, आणि मग काय झालं त्या जळगावमध्ये, कशा प्रकारे झालंय, आणि आत्ता काय होतंय नाशिकमध्ये, काय होतंय महाराष्ट्रात, काय होतंय, त्याला कोण कारणीभूत आहे हो? याला एकतर हे सगळे राजकारणी कारणीभूत आहे. म्हणजे जर इतका आपल्याला जो आरोप करायचा आहे त्या आरोपाचा आधार काय, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले, काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? तर तुम्ही जे हनी ट्रॅप जे म्हणताय, त्याच्यामुळे ते नो हनी नो ट्रॅप असं ते म्हटले. परंतु ते म्हणूनच म्हटलंय, पण नाही 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 त्यांना हे नाही माहिती आहे. नाही नाही, एक लक्षात घ्या, परंतु मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत, मग त्यांचं हे काम नाही का, की हे जो आता काही प्रसार माध्यमांमध्ये मुंबईच्या असं आलंय की हे 71 नाव आहेत, हे माझ्या हातामध्ये कागद आहे, ह्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलेलं आहे, अशा अशा प्रकारे झालेलं आहे. त्याच्याविषयी गृह खात्याने का खुलासा केला नाही? आता ठाण्याला ते गृहराज्यमंत्री योगेश कदम, त्यांनी सभागृहाच्या बाहेर सांगून टाकलं की ते जे काही तक्रार दाखल होती ते सामंजस्याने मिटलं आणि संपलं. अरे म्हणजे तुम्ही एका अर्थाने कबूल करताय की अशी घटना झालेली आहे परंतु त्याची नोंद झाली नाही, हे तुम्ही तिथं कबूल करताय.
भलं आता हे लोढा आणि नाशिक आणि ते होमगार्ड महिला हे कुठलं एकत्र काहीच नसलं तरी हे वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही प्रमाणात घडलेलं आहे आणि ते गंभीर स्वरूपाचंच आहे. परंतु ते एकत्र म्हणून हनी ट्रॅप त्याला आणि पूर्ण ते सगळं कसं षडयंत्र ते त्याला मग राजकीय वळण, हे मात्र चूक आहे. मग हे जर संभ्रम हटवायचा असेल आणि लोकांकडे जर खरी माहिती जायची असेल तर ती जबाबदारी कुणाकडे येते ती? जसं काल आम्ही या चॅनलवर जे विश्लेषण केलं त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की तुम्ही लोकांना आहे ना नीट जर माहिती दिली नाही तर मग असे कसे आरोप प्रत्यारोप होणार, मग त्याच्यामध्ये सस्पेन्स वाढवला जाणार, या गोष्टी होतात आहे. त्याच्यामुळे गैरसमज पसरले जात आहे. आणि मग पुन्हा कसं आहे की विरोधकांनी आरोप केला म्हणून सत्ताधाऱ्यांनी बोंब ठोकायची, म्हणजे हे हे चालूच आहे. ते तुम्ही त्याची नीट माहिती देत नाही म्हणजे मग ते माहिती न दिल्याने काय होत आहे की दाल में कुछ काला आहे, असाच समज होत होतो आणि त्याच्यामुळे हे हनी ट्रॅप हे गाजतंय. आता ते भविष्यामध्ये जसं तुम्ही त्याच्यात एक मुद्दा फक्त मी सर तुम्हाला थांबून मुद्दा बोला. एक स्पष्ट करतो. तुम्ही एक वाक्य मगाशी म्हणाला की हे का होतं आणि याच्यात जबाबदारी कोणाची आहे, तुम्ही हा प्रश्न विचारला. याच्यामधली जर आपण बघितली थेरी तर जळगावचं वासनाकांड प्रकरण जे त्या काळात उचललं गेलं, ते जे त्यावेळेस सुरेश जैनांचे जे विरोधक होते जळगावमध्ये, तेव्हा हे सुरेश जैनांची एक हाती सत्ता होती. आणि सुरेश जैनांच्या सत्तेच्या समोर ही एकनाथ खडसे सारखी मंडळी आणि भाजपची मंडळी त्यावेळेस निष्प्रभ झालेली होती. म्हणजे तुम्ही स्वर्गीय मुंडेंचं नाव घेतलं, मुंडे त्यावेळेस कुठं नव्हते, फक्त ते विरोधी पक्षनेता म्हणून फिरत होते. आणि त्यांना काहीतरी पाहिजे होतं म्हणून त्यांनाही सेक्स स्कॅन्डल जळगावचं त्यावेळेस पगार. गंमत अशी होती की जळगावच्या सेक्स स्कॅन्डलमध्ये जेव्हा 500चा आकडा सांगितला गेला तर त्याच्यामध्ये नावं जी आली, म्हणजे संगीता, सुनीता, राणी अशी अशी नावं, म्हणजे पूर्ण नाव नाही, आडनाव नाही, काहीच नाही, अशी नावं पोलिसांनी, ती संख्या 28 पर्यंत गेली. आणि 500 नाही तर फक्त 28 महिला आहेत असं खरं बोलणारे जे एसपी होते पी डी जाधव, त्याच्या विरोधात या सगळ्या विरोधकांनी पुन्हा बोंब मारल्या. त्या बिचाऱ्याची 8 दिवसात बदली झाली. खरं बोलत होता तो माणूस, बदली झाली. म्हणजे जळगावचं वासनाकांड प्रकरण जर कोणामुळे पुढे आलं असेल तर निष्प्रभ झालेल्या, हतबल झालेल्या विरोधकांनी हे प्रकरण उचललं. मग त्याच्यात खडसे पण होते. म्हणजे खडसेंनी वासनाकांड प्रकरणामध्ये जी कॅसेट सादर केली होती विधानसभेत, खडसेंचा म्हणजे खडसे याच्यात जुने अनुभवी आहेत अशा खेळांमध्ये. तुम्ही लक्षात घ्या की सेक्स स्कॅन्डलची व्हिडिओ कॅसेट, मग आता हनी सीडीचा पेन ड्राईव्ह वगैरे, तर ती त्यांनी कॅसेट सादर केली खडसेंनी. पण खडसेंनी कधीच ती सीडी काय होती याच्याविषयी कधी कमेंट केली नाही. म्हणजे जळगावचं प्रकरण सादर करताना निष्प्रभ झालेल्या विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं. आपण येऊ तेच आहे नाशिकवर. तेच मी म्हणतोय. आता आपली नाशिकचं वेळ प्रकरण पण बरं का उचलताना तिवारीजी. नाशिकचं प्रकरण उचलतानाही तिथेही काँग्रेसच्या लोकांनी पण तेच केलेलं आहे. निष्प्रभ आहेत सध्या सभागृहात, मग काहीतरी विषय उचलायचा म्हणून तो अग- उचललाय. अगदी तुमचा एक बरोबर आहे, मुद्दा अगदी बरोबर आहे बरोबर की आहे. हे कुठंतरी हे बघा फडणवीस, तिवारी. कुठंतरी हा. फडणवीस आणि या हा. लोकांनी समोर येऊन याच्यावर खरं बोललं पाहिजे. अगदी बरोबर. माझंही तेच म्हणणं आहे. आता नाशिकचं काय ते ट्रस्टच्या जमिनी काही दिवाणी खटले चालू आहेत बरेचसे, म्हणजे ते व्यवहार आणि त्याचं कुठंतरी काय म्हणजे असं वेगवेगळं ते सगळं चालू आहे. काँग्रेस पदाधिकारी, मग ते पटोलेंनी म्हणायचं 6च महिने तो आमच्याकडे होता वगैरे, ते असं ते सगळं थिल्लरपणा तो सगळा चालू आहे. आणि त्याच्यामुळं होतंय काय की नेते म्हणून जर महाराष्ट्राची खरंच यांना चाड असेल, जे महाराष्ट्राचे काय सुसंस्कारक्षम नेते स्वतःला जे म्हणून घेतात, यांनी एकत्र बसून म्हणजे तिथं राजकीय विरोध आहे का वगैरे हे सगळं विसरून जाऊन नीट माहिती दिली पाहिजे. नाहीतर आता ते सोशल मीडिया मग ज्याच्या हाती जे लागल, आता आम्ही पण बोललो इकडून असं झालेलं आहे तसं झालेलं आहे. मग आता तुम्ही म्हणताय ते सीडी मध्ये जर काही निघालच आणि त्या सीडी तो शोधण्याचा वारंवार खडसेंनी प्रयत्न केलेला आहे. आधी त्यांनी अनिल देशमुख यांना गृहमंत्री त्यांच्याकडून प्रयत्न केला, आता ते आरोप करून प्रयत्न करत आहेत की ते बाहेर येईल का. मग ते बाहेर कसं येईल जर देवेंद्र फडणवीस आणि संकटमोचक गिरीश महाजन असतील तर ती सीडी बाहेर कशी येईल, ती येणारच नाही. असा तो निष्कर्ष काढला जातोय. त्याच्यामुळं काय की हे ना वाऱ्या म्हणजे सगळं लटकलं जात आहे. याच्यात नुकसान मात्र कसं आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेचं होत आहे. आणि मग जे युवक आहे जसं तुम्ही म्हटले की त्या महिला खेळाडूंचं कसं झालेलं आहे त्याच पद्धतीने होत आहे.
आणि त्याही 94 साली काही एवढं समाज माध्यम किंवा एवढं काही ते प्रभावी नव्हतं. आता मात्र ते कसं आगडोम म्हणजे उसळलेला आहे तो. त्याच्यातून काही वाईट होऊ शकतं. याची वेळेवर वेळेवर विरोधी पक्षनेते, नाही तर आम्ही 20,000 रुपये तिकीट लावतो तुम्हाला दाखवतो, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही एक जबाबदार नाही, नेते कॉमेडीच आहात ना. करायची आहे ना हा. शेवटी. त्यांना कॉमेडीच करायची आहे त्या प्रकरणाची, हे नुसतं काय त्यांना म्हणजे याला काय अर्थ आहे का? तर माझी दर्शकांना पुन्हा एकदा विनंती आहे जाता जाता की चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. येणारी जी माहिती आहे त्या क्षणाला ती लक्षात घेऊन आपण आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक तटस्थ भूमिकेतून या चॅनलवर चर्चा करत असतो. आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या अवश्य नोंदवा. धन्यवाद तिवारीजी. थँक्यू. आपण वेगवेगळ्या धन्यवाद, धन्यवाद सगळ्या. दैनिकामध्ये संपादक म्हणून काम केलेलं आहे. आणि आता एक स्वतंत्र बुद्धीने तुम्ही बऱ्याचशा पोस्ट तुमच्या फेसबुकवर इकडं तिकडं गाजत असतात. आणि त्या लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं आणि आपण वेळ दिला, याबद्दल शतशः धन्यवाद. आणि या आता हनी ट्रॅप हे इतकं असं राजकारण्यांना आवडीचं प्रकरण झालेलं आहे. जर गरज वाटली तर पुन्हा एकदा या चॅनलवर या आणि दर्शकांना नीट चांगल्या प्रकारे वस्तुनिष्ठ अशी माहिती द्या. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.